वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर दानोळीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं दानोळी गाव बंद झालं। त्या संदर्भातलं निवेदन आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलं आणि त्याचबरोबर गाव चांगल्या पद्धतीनं बंद झालं। या बंदमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी, विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी जो आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। आणि आमच्या गावातील विविध वृत्तपत्राचे जे पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या लेखणीच्या माध्यमातून या बंदला न्याय देण्याची भूमिका घेतली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ह्या बंदमध्ये ज्या गावातील ज्या विविध कार्यकर्त्यांनी किंवा विविध नेत्यांनी किंवा गावातील सर्व सहकार्यांनी, गावकऱ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गाव बंद करण्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे दिल्लीमध्ये चालू आहे जंतर मंतरवर आंदोलन CGPचं, त्या CGPच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्यावर अमानुष असा लाठीचार्ज करण्यात आला, त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले। त्याचबरोबर नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये हे आंदोलन होतं, त्याचबरोबर विविध मागण्यांच्या संदर्भात हे आंदोलन होतं। त्याला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। त्याचबरोबर दानोळी गावामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने उत्स्फूर्तपणे आम्हाला सहकार्य मिळालं, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।